2 दिवसापूर्वी म्हणले की शिंदे सेनेचे नेते आम्हाला दुष्ट कुठेतरी लावताना दिसतात आमच्या इथे. हा भाग बाजूला ठेवा. मुळात मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने कागल शहरातल्या एकूणच नागरिकांना काय सांगाल, नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं कागलमध्ये आज रॅली झाली, आता सभा होते, काय लोकांच्या भावना वाटतात? कागल शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असणारी नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. या नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या वतीने आदरणीय संजय मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखालचं पॅनल इथं उभा आहे आणि अतिशय उत्स्फूर्त वातावरणामध्ये सगळे प्रचारात असणारे आमचे कार्यकर्ते असतील, सर्व उमेदवार असतील आणि लोकांच्यातला जल्लोष आपण बघताय. या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं यश शिवसेनेला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अनपेक्षितपणे जी काही युती झाली ती ज्यावेळी तुम्ही मतदारांपर्यंत जाता ती लोकांना पटलेली अशी वाटते. काय कागलच्या एकूणच राजकारणाचा इतिहास आपण बघितला तर युती कशी होती याच्यापेक्षा सुद्धा कागलच्या माणसांच्या, कागलच्या नागरिकांच्या मनात काय हे बघितलं तर निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की ज्या पद्धतीचं वातावरण कागल शहरामध्ये आहे त्याच्यानंतर निवडणुकीचा निकाल सुद्धा आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल. जिल्ह्यातील काय स्थिती आहे, ज्या ठिकाणी महायुती म्हणून शिवसेना एकत्र लढताय आणि जिथे शिवसेना म्हणून स्वतंत्र लढताय, काय परिस्थिती आहे? खरं तर महाराष्ट्राच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी आम्हा सर्वांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी युती झाली आहे. अगदीच जिथे काय अडचणी असतील, वेगळ्या पक्षाचे वेगळ्या पद्धतीचे मतप्रवाह असतील त्या ठिकाणी स्वतंत्र पॅनल झाले. एकत्रितपणाने ज्या ठिकाणी आम्ही लढतोय जिल्ह्यात एकूणच बघितलं तर महायुतीची सत्ता सर्वत्र येईल अशी परिस्थिती आहे आणि स्थानिकच्या संदर्भाने जिथे युती झाली नसेल त्या ठिकाणी सुद्धा आपले आपले पक्ष जोमानं काम करतायत. परंतु एकूण जिल्ह्यात बघितलं तर महायुतीची सत्ता सर्वत्र येईल असे चित्र आहे. खरं तर विधानसभा निवडणूक बघितली की घाटगे आणि मुश्रीफ हे एकमेकांच्या विरोधात लढले, मात्र मुश्रीफ 2 दिवसापूर्वी म्हणले की शिंदे सेनेचे नेते आम्हाला दुष्ट कुठेतरी लावताना दिसतात आमच्या इथे. हा भाग बाजूला ठेवा. मुळात मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने कागल शहरातल्या एकूणच नागरिकांना विकासाचं स्वप्न जे पाहिजे, विकासाची जी त्यांची एकूण भूमिका आहे त्या सगळ्या भूमिकेला सुसंगत अशा पद्धतीचं पॅनल आदरणीय संजय मंडलिक साहेबांनी या ठिकाणी उभा केले आणि त्याला लोकांचा पाठिंबा आहे. गट तट एकत्र येणं याच्यापेक्षा सुद्धा लोकांना काय पाहिजे ते महत्वाचं आणि ते सगळं आम्ही देतो.